भागाला आपल्याला काही दुष्काळी भागाला पाणी हे अपुरं पडत आहे किंवा जे काही पाणी अडवलं आणि ज्यांना ते पाणी आत्ताच्या घटकेला जात होतं त्यांना अपुरं पडत आहे. त्यामुळं अधिकचं पाणी त्या ठिकाणी अडवल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळं सोळशी धरणाचा विषय हा गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता. जी काही चर्चा झाली त्या चर्चेचे मिनिटसुद्धा माझ्याजवळ आहेत आणि त्यामध्ये सोळशी धरण करावं अशा दृष्टिकोनातूनच त्या ठिकाणी विषय होता. ते काय भाषणात वगैरे गुंडाळण्याचा कुठेही विषय नव्हता आणि ते धरण व्हावं ही सर्वांचीच इच्छा आहे. ह्याच्यामध्ये काय कुठं ते भाषणात गुंडाळून ठेवा असा कुठं विषयच येत नाही. त्याप्रमाणे रामरायांचे प्रयत्न चालू होते आणि ते धरण झालं तर अधिकचं पाणी आपल्या सर्वच ह्या भागाला मिळू शकेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते धरण होण्याच्या दृष्टीने सर्वांचाच त्या ठिकाणी प्रयत्न असेल तर आनंद आहे. आमचाही सर्वांचा त्यामध्ये सहभाग आहे आणि रामरायांच्या पुढाकाराने सोळशी धरण व्हावं अशा दृष्टिकोनातून ते बाहेर आलेलं होतं. हे मुद्दाम या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो.